चला आज पाहूया की राजगिऱ्याची चिक्की कशी बनवायची। आता तुम्ही असा विचार करत असाल की बाहेर इतक्या इझिली जर राजगिऱ्याची चिक्की मिळते तर घरात कशाला बनवत बसायचा त्रास करायचा। पण खरं सांगते राजगिऱ्याची चिक्की बनवणं बिलकुल अवघड नाही आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे। आणि मुळात जी बाहेर गुळाची चिक्की म्हणून विकली जाते ना ती खरं तर साखरेची चिक्की असते। बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यात साखर असते। मला पर्सनली गुळाची चिक्की आवडते म्हणून मी घरात तयार करते। तर आपण आता प्रोसिजर पाहून घेऊ। मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले। तुम्हाला जर शेंगदाण्यांचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता। मी त्यांना असं खरपूस तव्यावरती भाजून घेतलेलं आहे। एकदम कमी ठेवायचा गॅस आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर मी त्यांना असं लाटण्याने थोडं ठेचून घेतलं आहे, जेणेकरून मला एकदम पूडसुद्धा करायची नव्हती शेंगदाण्यांची। असं जेव्हा आपण लाटण्याने ठेचून घेतो ना तेव्हा एकदम पूड न होता थोडे थोडे असे तुकडे राहतात त्याचे, जे आपण चिक्कीत टाकू शकतो। आता हे बघा, हे असे तुकडे झालेत त्यांचे शेंगदाण्यांचे। तर आपल्याला हे आता शेंगदाणे पाखडून घ्यायचे आहेत। पाखडून त्याच्यातले पूर्ण सालटे जे वरचे आहेत ते निघून जातात। आता मी इथे गूळ हा चिरून घेतला आहे, कारण माझ्याकडे गुळाची ढेप होती। तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तरी पण चालेल। मी इथे 1.5 वाटी साधारण हा गूळ घेतला आहे। मी कढईमध्ये थोडं तूप गरम केलं 2 चमचे आणि त्याच्यातच हा गूळ ॲड केलेला आहे। आता आपण गूळ व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित रीतीने। आता हा गूळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर थोडंसं 1 चमचा पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाक आपला बनला आहे की नाही कसं समजणार, तर आता तुम्ही बघू शकता कसं असं मोतीसारखा गोळा बनला आहे ना त्याचा, तसं आपण पाण्यात टाकून बघायचं, गार पाण्यात तो पाक। जर त्याचा असं कडक गोळा बनला तर समजायचं की पाक रेडी आहे। आता याच्यात मी हा फुलवलेला राजगिरा ॲड केला आहे। तुमच्या तिथे जर फुलवलेला राजगिरा मिळत असेल तरी चालेल, नसेल तर तुम्ही कच्चा राजगिरा आणून घरातसुद्धा फुलवू शकता तो। आता मी त्याच्यात भाजलेले शेंगदाणेसुद्धा ॲड केलेत आणि आता आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण जो गुळाचा पाक आहे तो संपूर्ण राजगिराला लागला पाहिजे, तेव्हाच आपली चिक्की व्यवस्थित बनेल। आता मी हे पूर्ण छानपणे मिक्स करून घेते आहे। तूप 2 चमचे टाकलं असल्यामुळे राजगिरासुद्धा खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित सगळीकडे पाक कोट होतो। आपण हे मिश्रण असं एकजीव छान मिक्स करून घेतलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड किंवा जायफळसुद्धा टाकू शकता। उपवासाला बऱ्याचदा हे चालत नाही म्हणून नुसते शेंगदाणे ह्याच्यात मी ॲड केलेले आहेत। अशी राजगिऱ्याची चिक्की दुधात घालूनसुद्धा खूप छान लागते। तुम्ही कधी खाल्ली नसेल तर ट्राय करून बघा। आता आपण एका भांड्यामध्ये तूप काढून तूप व्यवस्थित त्या भांड्याला कोट करून घ्यायचं, असं ग्रीस करून घ्यायचं आहे भांड्याला, जेणेकरून जेव्हा आपण ते मिश्रण चिक्कीचं ह्याच्यात टाकू तेव्हा चिक्की या भांड्यातनं इझिली बाहेर निघेल। आता हे जे गरम गरम मिश्रण आहे ते आपण पूर्ण भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कुठली ताटली असेल अशी थोडी मोठ्या कड्यांची तरीसुद्धा चालेल, तुम्ही त्याच्यानुसार त्या ताटातसुद्धा हे मिश्रण काढून घेऊ शकता। आता याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी, एकसंध लेयर बनवायची आहे। तुमच्याकडे असं स्पॅच्युला नसेल तरी तुम्ही वाटी वापरू शकता। वाटीला खालून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि वाटीने असं एकसलग करून घ्यायचं आहे त्या लेयरला। आणि आता याच वेळेला तुम्ही त्याच्यात कट मारून घ्यायचे, जर तुम्हाला पीस करून घ्यायचे असतील तर। मी ते कट नाही मारले, गार झाल्यानंतर तुम्हाला तसं करता येत नाही तर त्याचे अनइवन तुकडे होतात। पण चिक्की खूपच छान झाली होती, तुम्ही पाहू शकता, एकदम क्रिस्पी कुरकुरीत। नक्की ट्राय करून बघा।